तर नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, पाऊस एकदम मस्तपैकी उघडलेले, ऊन पडते आता 3 ते 4 दिवस पाऊस उघडलेले. आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण भेकर हा प्राणी बघितलेला नाही. कारण आता ऊन पडलेले आहे, त्यामुळे तो उन्हामध्ये चरला निघत असतोय, सकाळ संध्याकाळ निघत असतोय. तर आपण रानामध्ये आलेलो आहे. तर चला मित्रांनो, पाहू आपल्याला आज हे काय काय प्राणी बघायला भेटतात. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आलेलो आता सध्या माळा रानावर आणि आपण रानामध्ये जाणार आहेत. आधी रानामध्ये फिरणार आहेत. तिकडे जर आपल्याला काही बघायला भेटते का आपण बघणार ते व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या या चॅनलवरती वेगवेगळे असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात. तर चला वेळ न लावता आपल्या पुढच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण आधी या वनामध्ये आलोय. ह्या घनदाट असा हा जंगल आहे. या जंगलामध्ये आलोय आता आपण. आणि पाहू आपल्याला या ठिकाणी काय भेटते का. थोडं थोडं या ठिकाणी जरा म्हणजे ठसे लागलेले तर प्राण्यांचं, तर त्या ठस्यांच्या मागणी आपण चाललोय. पाहू आपल्याला या रानामध्ये आपण गुपचूप असं गेल्याशिवाय आपल्याला काही बघायला भेटणार नाही. तर आपण चाललोय आता. पाहू मित्रांनो काय भेटतंय का. तर आपल्याला कोणताही आवाज न करता आपल्याला एकदम आस्ते आस्ते जायला लागणार आहे. तर आपण आहे ना पूर्ण हा जंगल होता ना, हा पूर्ण जंगल आपण फिरलेलो आहे मित्रांनो. तरी पण आपल्याला अजून काही प्राणी बघायला भेटले नाही. तर आपण आत्ता आहे ना महारानावर जाऊन बसणार आहेत. कारण आपण महारानावर गेल्याशिवाय आपल्याला काही बघायला भेटणार नाही. आता आपण एखाद्या ना माळावरती जाऊन एक ठिकाणी कुठेतरी बसणार आहेत मित्रांनो. कारण या महारानावरती सकाळ संध्याकाळ हे जे भेकर हा प्राणी या ठिकाणी चरायला येतो. तर आता आपण आहे ना एकदम महारानावरती जाऊन बसणार आहेत. आता आपण हा पूर्ण जंगल फिरलेलो आहे. अजून तर आपल्याला या ठिकाणी काहीच बघायला भेटलं नाही. तर आता आपण खाली जाऊया. आता आपण चाललेलो आहे महारानावर खाली. या घनदाट जंगलामध्ये अजून आपले प्राणी बघायला भेटले नाही. ते पाहू शकताय. वारा जास्त सुटलेले, ऊन पडलेले, पावसाने आता उघडी दिलेली. आपण आता खाली ना महारानावर जाऊ.
आता आपण या माळरानावर आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी ना एकदम शांत असं बसणार इथं. तुम्ही पाहू शकता बघा, त्या माळरानामध्ये इकडल्या साईडने इकडे भेकर जात असतात, त्याच्यामुळं आपण इथं बसणार इथं. तर हे बघा, तर आपण या ठिकाणी ना पाहू शकता मित्रांनो, हे बघा आपल्याला ही जे पाणी दिसतं याच्या साईडला हे बघा इथं भेकर दिसते, त्या ठिकाणी ती भेकर आलेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी बसलो आहे आणि भेकर या ठिकाणी आपली आलेली दिसले. तर बघा आता आपले एकदम कोणता आवाज न करता आपल्याला या ठिकाणी शांत बसायला लागणार आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला बसलो आणि लगेच भेकर या ठिकाणी पाहायला भेटली. मित्रांनो, हा जो प्राणी ना, हा प्राणी आता तिकडे चालले, त्याच्यामुळे आपली समोर जाऊन बसायचे म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसेल. तर हे बघा या ठिकाणी आता तो त्याच ठिकाणी चरत चाललेले, आपण पुढे जाऊन बसूया. मित्रांनो हे बघा, आता तुम्ही पाहू शकताय आपण या ठिकाणी आलोय. डायरेक्ट आपण भेकर तिकडून येणार आहे आणि आपण डायरेक्ट त्याच्या समोर येऊन बसतोय. बघा आपल्याला तोंडासमोरच आता ती येणार आहे. आपण तिकडून आले आणि आपण त्याच्या समोर येऊन बसलेलो. आता ती डायरेक्ट आपल्याकडे येईल बघा. तर आता आपण डायरेक्ट समोर येऊन बसलो तिच्या. आता ती तुम्ही पाहू शकता, ही जी समोरची झाडं आपल्याला दिसतात त्या झाडांकडून ती इकडे येणार आहे. आता आपण समोरच येऊन बसलेलो. बघा मित्रांनो, आपल्याला भेकर बघितलेली. तर बघा मित्रांनो कसं जंप टाकते बघा, पळाली बघा खाली. तर चला, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.